आम्ही चाललो कळसूबाईला. तर आता सगळेच कळसूबाईला जेव्हा व्हिडिओ वगैरे बनवतात तेव्हा रात्रीचेच ट्रेक करतात. आणि रात्रीचा ट्रेक करणं म्हणजे क्वालिटी तर खराब होईलच, पण जरी व्हिडिओची क्वालिटी खराब असेल तरी मेमरीज मात्र क्लिअर असतील. वेलकम टू कसारा. आले लोकल 10 वाजताची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी हिंदी लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आले हिंदी लोकल. तर आता आम्ही पोचलोय कसारा स्टेशनला आणि इकडून आता एक आम्ही जीप बुक केलं आहे आणि तो आम्हाला बारी विलेज म्हणून आहे तिकडे सोडणार. बाईक आणि स्कूटी नाही पता दादा. ये बॉस बाकीच्या लेडी जाणार होत्या. बाकी इधर एक तो आहे इधर. आम्ही रात्री निघालो तिकडून म्हणजे सकाळी पोहोचलो तुमचा 5-6 वाजता. थोडीच करता आम्ही इकडे जेवण्यासाठी जमलो. 10:30 वाजले आणि हे हॉटेल कसारा घाटामध्ये. तांदळे रे तांदळे. अरे असं तो म्हणला तर यार जेल मधून आला मला मोर देख मोर मोर. अरे इधर साइड में मी मुंबईची पोरं सुद्धा. तर इकडून आता दुसऱ्यांचे लाकडं चोरलेत सेफ्टीसाठी. हे बघ आवाज नको. अरे झाड बघ किती मोठा आहे. हा बघ झाड बघ. शिवी हा पहिल्यांदा आलाय ना. मध्ये जाऊ काय नको. सगळ्यांना गाणे ऐका आवाज कर ना. अरे मी थांबतो मागे. तू मागे थांब. शार्दूलला पुढे सकाळी दिसत नाही. पूर्ण अंधार आहे. कुठं जातो काय समजत नाही. आता आम्ही बारी विलेजमध्ये पोचलो खाली आणि वरती काय समजत नाही रस्ता कुठे जाणार आहे आणि कुणालाच नाही माहिती काय, कारण की सगळेच नवीन आहेत. पण बघू मजा येईल. मला गाणं बोल. अरे गाणं लिरिक्स बोल. लिरिक्स बोल. अर्ध्या रस्त्यामध्ये कुठे पोचलो नाही माहिती. आणि इकडे विहीर आहे एक. हो खोल आहे. 20 फूट असेल ना.
जास्त असेल 20 फूट. चला होऊया. पोहूया सकाळी येताना, आता नको. आता जस्ट आम्ही तो कळसुबाई लिहिलेला बोर्ड क्रॉस केला आणि आता इथून 1600 मीटर आहे वरती. कळसुबाई हा अंधारात ट्रेक केल्यामुळे भले व्हिडिओची क्वालिटी एकदम ब्लर असेल, पण मेमरीज बहुतेक क्लिअर राहतील. ज्यादा बाद में मत पी. अरे पेट ये होता है बाद में, थोड़ा थोड़ा ही पीने का. हे होत आहे. अरे पेटा पोटामध्ये हे होतं, दह्यासारखं होतं आणि ते छातीला आहे ना सुकतं मला लगेच. त्याचा काहीच काळ आहे. चला आरंभ. तिकडे तू तिकडे आता कुठे आम्हाला या पोलच्या लाईट भेटल्यात, त्यामुळे थोडा टेक रस्ता थोडे दिसतोय आता, नाहीतर पूर्ण एवढा आम्ही अंधारामध्ये चढलोय. पहिल्याचा पायऱ्यांचा मार्ग लागला आणि लोखंडाचे शिड आहेत, याच्यावरती पाय पण बरोबर बसत नाही. हे देखील रिस्की आहे. पाय टाकायला खाली पाय खाली जायला एकदम आरामाने तेवढी मोठी आहे. तेवढी मोठी आहे. क्या रे डायरेक्ट आकाशात मी स्वप्न बघायचो ना रात्रीची, शिडीने आकाशात जायचं. आगे एक भी स्लिप गया. भरपूर रिस्की सीट आहेत. खाली फक्त एक लोखंडाचे सही टाईप आहे पाय ठेवण्यासाठी आणि पुढे अंधार. तर इकडे 2 राखणदार भेटले, एक इकडे आणि एक तो तिकडे खाली झोपलाय. तर 3:30 वाजले आणि फायनली वरती टॉपला. पातळ कॉल चाय घ्या. दूधवाली ये मग. सगळं पिणार ना प्रफुल तू? काय चहा नको. हे तू कोण नाही पिणार? चहा तीनच घे. तीनच घे. हा कोण पिणार आहे बघ विचार. 3-3.5 तासामध्ये आम्ही इथे वरती पोचलो आहोत आणि आता झोपायचा प्रयत्न तर करतोय, पण थंडी भरपूर आहे, झोप तर लागत नाही. हा सर्व 8 तास फक्त एक सूर्योदय बघण्यासाठी आहे. जास्त गर्दी तर नाही आतापर्यंत, पण काय सांगता येत नाही सकाळपर्यंत किती लोक येतील. फोटो पाठवत नाही तर मला काढून काय होतं. लेता हूँ हो जाएगा पूरा सेफ फ्रेम में. 6-15 झाले आणि
खूप थंडी वाजते. भरपूर लोक आलेत. फाटली आता थोड्या टायमामध्ये इकडून आपल्याला सूर्योदय ना, सूर्योदय बघायला भेटेल. खूप थंडी आहे. वरती सूर्य आला तरी अजून थंडी वाजते आणि थंडी वाजते. आणि आता परतीच्या प्रवासाला वापस सुरुवात करूया. इकडे खाली दगडाने कळसुबाई असं लिहिलेलं आहे. सोमवारी चल ना.